नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या टॉप 10 घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 कोटी मराठी भाषिकांना अभिमान वाटेल असा निर्णय घेत मराठी भाषेला अभिजातचा दर्जा दिला, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला चेंबूर येथे फाईन आर्ट गॅलरीत मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यातील बलात्कार घटनेवरून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात महिलांच्या शोषणाच्या घटना सतत समोर येत आहेत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. आम्ही पीडितेसोबत आहोत आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारा म्हाडा आता वृद्ध आणि निराधारांचा आधार होणार आहे. उतरत्या वयात वृद्ध आणि निराधारांची गैरसोय होऊ नये, त्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून म्हाडा मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू असल्याने गरजू आणि निराधारांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. कोल्हापूर एसटी महामंडळाच्या चालकाला कर्नाटकात चित्रदुर्ग येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर बंद असलेली महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा आज काही अंशी सुरू झाली आहे. कोल्हापूर ते निपाणी संकेश्वर या मार्गावर 250 फेऱ्या झाल्यात. येत्या 2 दिवसात पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होईल अशी अपेक्षा आहे. स्वयं पुनर्विकासाला परवानगी देताना सरकारी यंत्रणेकडून येणारे अडथळे, गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यापूर्वी असे प्रकार निदर्शनास आल्यावर कठोर कारवाई केली होती. यापुढे स्वयं पुनर्विकासात कोणी खोडा घालायचा प्रयत्न केला तर त्याला नोकरी वाचवणं कठीण होईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 2.5 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याला घेऊन येतो असं म्हणून एकाने सुरेश धस यांची 5,000 रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आलाय. स्वतः सुरेश धस यांनी बुधवारी मस्ताजोगमध्ये हा प्रकार सांगितला. एवढंच नाही तर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचीही त्याच व्यक्तीने फसवणूक केल्याचं पुढे आलेलं आहे. पुण्यात स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच कॅब चालकाकडून महिलेची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणी नगरमध्ये घडलाय. या प्रकाराचा पोलीस तपास सुरू आहे. आज सकाळपासून फेसबुक ठप्प झालं असलं तरी काल रात्री मेटाची उपकंपनी इंस्टाग्राम बंद झालं होतं. या संदर्भातही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पाऊस पडला होता. त्यानंतर थोड्या वेळाने इंस्टाग्राम सुरू झालं. मात्र आज सकाळपासून अमेरिका, भारतासह अनेक देशांमध्ये फेसबुक डाऊन झालं होतं. मुंबई इंडियन्सच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर यूपीच्या संघाचा एकतर्फी पराभव करत 8 विकेट्सने सामना जिंकला. मुंबई संघाच्या नताली स्क्विवर ब्रंट आणि हिली मॅथ्यूज यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 143 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. या विजयासह मुंबईचा संघ आता वुमन्स प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचलाय. गुलकंद या आगामी सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री सई तामणकर आणि अभिनेता समीर चौगुले पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकताच गुलकंद चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेम नातं पाहायला मिळतंय, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्यात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सई आणि समीरने त्यांच्या एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केलाय. वेळ झालीये या बातमीसह इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.